कराया पुऱ्या जीवनाची रणी पाडती जे यमाची ही दात अशांची मर्द मराठा असे जन्मजात रायगडी मंदिर वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो शिवछत्रपती रयतेच्या लोककल्याणकारी हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवरायांना छत्रपती धर्मवीर शंभूराजांना मानाचा मुजरा करून आजच्या या भाषणाला मी या ठिकाणी सुरुवात करतो। बांधवांनो, आज मी व्याख्यान देण्याकरता तुमच्या समोर आलो नाही, कीर्तन करण्याकरता अथवा प्रवचन करण्याकरता तर मुळीच आलो नाही, पण मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय। ही जनजागृती करण्याचं काम मनोज जरांगे पाटील नावाच्या मराठ्यांच्या योद्ध्याच्या मुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठा तरुणाला मिळालं, हे माझं मी भाग्य समजतो। गेल्या वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा हा प्रलंबित आहे। वर्षानुवर्षापासून मराठा समाजाची तरुणी बांधपोर, मराठा समाजाचे अनेक क्रांती योद्धे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळावा, यासाठी आपल्या आयुष्यातले अनेक वर्ष खर्ची घालतायत। आणि गेल्या अनेक वर्षानंतर मराठा समाजाला चांगलं नेतृत्व मिळालं मनोज जरांगे पाटलाच्या रूपानं, आणि त्याच मनोज जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी पाथरी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं हे साखळी उपोषण, आणि या साखळी उपोषणामध्ये ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांच्या समोर मला ही सेवा करण्याची संधी मिळते, सकल मराठा समाज बांधव किन्होळा या गावकऱ्यांच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे। बांधवांनो, मराठा समाजाला न्याय मिळावा, महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांची वर्षानुवर्षापासूनची इच्छा आहे, समाजाला न्याय मिळावा, यासाठी आतापर्यंत अनेकांनी या महाराष्ट्रामध्ये संघर्ष करण्याचं काम केलेलं। अण्णासाहेब पाटील नावाच्या मराठा समाजाच्या आमदारांनी ठरवलं, माझ्या मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। आणि अण्णासाहेब पाटलांनी उभ्या हयातीमध्ये मराठ्यांच्या पोरांचे संघटन करण्याचं काम केलं। मराठा महासंघाच्या माध्यमातून मोठी संघटना तयार केली आणि मराठ्यांच्या पोरांना एकजूट करण्याचं काम केलं। उद्देश एकच, मराठ्यांनी संघटित व्हावं, मराठ्यांना न्याय मिळावा, मराठ्यांना आरक्षण भेटावं। हयातभर झटले अण्णासाहेब पाटील, पण या मराठ्यांना न्याय मिळाला नाही। आणि त्याच वेळी अण्णासाहेब पाटलांनी ठरवलं, जर माझ्या कुणबी मराठ्यांना, जर माझ्या क्षत्रिय मराठ्यांना न्याय मिळत नसेल तर माझ्यासारख्या मराठ्याच्या नेत्यानं स्वतःला आमदार म्हणून घेणं हे माझ्या नियतीला शोभत, मी मला आमदार म्हणून घ्यायचं, मी मला मराठ्यांचा नेता म्हणून घ्यायचं, आणि मराठ्यांच्या लेकरांना जर आरक्षण मिळत नसेल तर माझा स्वाभिमान कशासाठी मी गहाण ठेवायचं। आणि अण्णासाहेब पाटलांनी शपथ घेतली, जोपर्यंत माझ्या समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शेवटपर्यंत समाजासाठी लढेल। आणि मराठा तरुणांना एकत्रित केलं आणि एके दिवशी तर शपथ घेतली, जोपर्यंत माझ्या मराठा तरुणांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी फक्त आणि फक्त समाजासाठी लढणार। पण एक वेळ अशी आली, समाजासाठी मरण्याचं ठरवलं अण्णासाहेब पाटलांनी। उद्या सकाळच्या सूर्योदयापर्यंत जर माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर हा अण्णासाहेब पाटील उद्या सकाळचा सूर्योदय पाहणार नाही। आरक्षण मिळालं नाही, अण्णासाहेब पाटलांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून
आत्महत्या केली। हे मराठा आरक्षणासाठीच पहिलं बलिदान होतं बांधवांनो। हे पहिलं बलिदान आपल्याला अजिबात विसरून चालणार नाही। अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली। सुशिक्षित बेरोजगार होते आणि त्यामुळे नोकरी मिळाली नाही म्हणून आत्महत्या अण्णासाहेब पाटलांची नव्हती। शेती पिकली नाही, कर्जबाजारी झाले म्हणून आत्महत्या अण्णासाहेब पाटलाची नव्हती। तर माझ्या गरीब मराठ्यांच्या पोरांना न्याय मिळत नसेल तर माझ्या सारख्या मराठ्याच्या आमदारानं कशाला हा स्वाभिमान फुकटचा मिरवायचा आणि हाच स्वाभिमान गहाण ठेवायचा नाही। आणि अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं। गोर गरीब मराठ्यांच्या न्यायासाठी अण्णासाहेब पाटील हे आरक्षणासाठी बलिदान देणारे मराठ्यांचे पहिले क्रांतियोद्धे ठरले। अरे मराठ्याच्या हाताच्या एका तरी आमदारानं अण्णासाहेब पाटलाचा आदर्श घेणं गरजेचं आहे। अण्णासाहेब पाटलांनी मराठ्यासाठी आत्महत्या केली, बलिदान दिलं। तुम्ही बलिदान नका देऊ पट्ट्या हो, कमीत कमी विधान भवनात आरक्षणाची बाजू तरी भक्कमपणे मांडा। आणि जर तुम्ही मांडत नसाल तर आम्हाला शंका आहे तुमचं रक्त मराठ्याचं आहे की नाही, आम्हाला शंका आहे, शंका। पिढ्यानपिढ्या मराठ्यांच्या लोकांनी तुम्हाला मोठं करण्याचं काम केलं आणि तुम्ही मराठ्यांच्या बाबतीत तोंडातून एक शब्द करायला तयार नाही। 50 वर्ष शरद पवारांनी राजकारण केलं, आरक्षणाच्या बाबतीत एक शब्द उच्चारला नाही। आरक्षण देऊन मराठ्यांना न्याय शरद पवारांना 50 वर्षात देता आला नाही। नुसतं मराठ्यांच्या मताचा वापर करून घेतला आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवली। अनेक पक्षांनी मराठ्यांचं मातेर करण्याचं काम केलं। महाराष्ट्र राज्यातील सगळेच पक्ष उभे करण्यामध्ये आणि महाराष्ट्रातील सगळेच पक्ष चालवण्यामध्ये या महाराष्ट्रातील मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे। म्हणून महाराष्ट्रातले सगळे पक्ष आज उभे आहेत। कोणत्याही पक्षातला मराठा समाज बाजूला काढा, त्या पक्षाचं अस्तित्व या महाराष्ट्रात शून्य झाल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादी पक्ष